शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज 10 मार्च 2026 वार आहे मंगळवार. शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या, अनुदान तसेच पीएम किसान योजनेचा 6वा हप्ता 6,000 रुपये तसेच अनुदानाचे 12,500 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती. बघूया 3 महत्त्वाच्या आजच्या ठळक बातम्या. भारताचे ऐतिहासिक तिसरे विश्वविजेतेपद, भारतीय खेळाडूंवरती करोडोंची उलाढाल, पैसेच पैसे, खेळाडू झाले मालामाल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनीच सोसायट्या जिवंत ठेवल्या, प्रोत्साहनपर मदतीतून कर्जमाफी कशी. रब्बी पेरणी ई पीक पाहणी 3.65 लाख हेक्टरचा फरक. परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती ई पीक पाहणीस उद्यापर्यंत मुदतवाढ. धाराशिवच्या द्राक्षांचा देशांतर्गत बाजारात डंका, प्रति किलोला 90 ते 110 रुपये किलो. माल कमी पर दर चांगला मिळत असल्याची माहिती. मडीच्या बाजारामध्ये यंदा केवळ 200 गाडवी दाखल, 40% दरवाढ. काठेवाडी गावरान गाढवांना मागणी. खोडव्यास प्रतिटन 100 रुपये अतिरिक्त अनुदानाचा निर्णय. सोमेश्वर साखर कारखान्याचे पहिले पाऊल. पुरुषोत्तम जगताप यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा. बारामती परिमंडळामध्ये 73 कोटींची वीज बिल थकबाकी. ग्राहकांनी थकीत बिले भरावीत, महावितरणचं थेट आवाहन. महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणाची गरज असल्याची शिवसेना नेत्या नीलम गोरे यांची माहिती. AI ऊस शेतीचा महाराष्ट्राबाहेरही विस्तार. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा उपक्रम उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा त्यामध्ये समावेश असल्याची माहिती झाली उघड. आखाती संघर्षाचा भारताच्या कृषी निर्यातीला मोठा फटका. 11.8 अब्ज डॉलर्सचा व्यापार धोक्यात येण्याची शक्यता झाली निर्माण. महाराष्ट्रातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी 300 कोटी झाडे लावणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात लावणार करोडो झाडे. कार्यकर्त्याला न मागता दिले जाते हेच शिवसेनेचं वचन, एकनाथ शिंदे यांचं मत. जागतिक महिला दिनानिमित्त महिला सेनेचा शिवदुर्ग सन्मान सोहळा ठाण्यात संपन्न. युद्धामुळे जगावर तेलाचे तर आखातात पाणी संकट. डिसॅलिनेशन प्रकल्पावरील हल्ल्यामुळे पाणीबाणीची अतिशय मोठी भीती असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना मिळणार अतिशय मोठं कर्ज. मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा, महिलांना होणार याचा फायदाच फायदा. नियमित कर्जफेड जो करतो त्यालाच कर्ज भरावं लागतंय, इतर लोकांना नाही. इतर लोकांची कर्ज माफ होतात असल्याची शेतकऱ्यांची सरकारकडे दयावया. अकोल्याच्या तापमानाने मार्च मध्येच ओलांडली 40. उन्हाचा पारा वाढताच घराबाहेर पडताना दक्षता घ्या. मुंबईसह कोकणात देखील तापमान वाढले. खरीपासाठी देशात पुरेसा खतसाठा, केंद्र सरकारची माहिती. टंचाईची शक्यता फेटाळली, खतांची आयात मुबलक असल्याची माहिती आली समोर. खासगी कारखान्यांचे 500 कोटी रखडले. थकीत अनुदानाचा वाद पोहोचला थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये. शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात निवड. अकोला अमरावतीमध्ये उष्ण लाट. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणामध्ये देखील उष्ण आणि दमट हवामान शक्य असल्याची हवामान विभागाची माहिती समोर. हस्तबहरातील डाळिंबाच्या 50% बागा संकटामध्ये. बदलत्या वातावरणाचा फटका असल्याची माहिती. हस्ताऐवजी आंबिया बहराकडे कल. सांगोल्याच्या माळरानावरती बहरडे स्ट्रॉबेरी पीक. एखतपूरच्या महिला शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग.
कलिंगडाची वाहतूक ठप्प, आता माल वाहतूकदार सुट्टीवरती. स्थानिक एजंटांनी दर वाढवल्याची माहिती आली समोर.